धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना का भेटले? मुख्यमंत्र्याला जाऊन धनंजय मुंडे यांनी काय सफाई दिली? मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये काय संवाद झाला? त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बाहेर येऊन टीव्हीला अत्यंत विश्वासपूर्ण आवाजामध्ये बैठका दिल्या. धनंजय मुंडेंचं पद जाणार की जाणार नाही? अजित पवार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून का काढून टाकत नाहीत? संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाने पाहतो तेव्हा त्यांना मंत्रिमंडळामध्ये चिटकवून ठेवण्याचा जो घाट अजित पवार घालतायत त्या पाठीमागे नेमकं काय आहे? अशा असंख्य मुद्द्यांवर आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पटेल आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या बातम्या सर्वांनी पाहिल्या ऐकल्या. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, काय बोलायचं असेल ते बोलून आले आणि बाहेर टीव्हीला येऊन सांगितलं. आणि मोठ्या त्यांच्या त्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, म्हणजे धनंजय मुंडेंची स्टाईल मोठी खतरनाक आहे, आपण सगळेजण बघत असाल की अत्यंत विश्वासपूर्ण आवाजामध्ये चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचं टेन्शन वगैरे न दाखवता की चौकशी झाली पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा होईल वगैरे 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 गोष्टी केल्या. परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्याशिवाय हे प्रकरण व्यवस्थितपणे पुढे जात नाही. या प्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नाही. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना माहीत नाही का? मुख्यमंत्री एवढे अभ्यासू आहेत. मुख्यमंत्री सारखं म्हणतात की मी गुन्हेगाराला सोडणार नाही, गुन्हेगाराला सोडणार नाही. परंतु गुन्हेगारांचे जे आका आहेत ते आपल्याला भेटून जात आहेत, ते आपल्याशी बोलत आहेत, ते आपल्याशी संवाद करतायत. तरी मुख्यमंत्री महोदय त्यावर काही वेगळी टिप्पणी करत नाहीत. म्हणजे धनंजय मुंडे यांना आपण राजीनामा द्या, या प्रकरणाचा पूर्णपणे तपास लागेपर्यंत राजीनामा द्या. आपण दोषी नसाल तर चांगली गोष्ट आहे, संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपलं निर्दोषत्व सिद्ध होईल आणि मग लोकांच्या लक्षात येईल की आपण धनंजय मुंडे यांच्यावर विनाकारण आरोप केले. तोपर्यंत मात्र या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत, या प्रकरणामधले सर्व आरोपी अटक होईपर्यंत आपण राजीनामा द्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी का दिला नाही? त्याचं कारण आहे मित्रांनो, मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडे स्वतःहून गेले नाहीत. मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडे यांना पाठवलं गेलं. आणि आता धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्याकडे कोण पाठवलं असा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर 1 मिनिटामध्ये उत्तर समोर येईल की ते अजित पवारांनी पाठवलं. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्याकडे पाठवण्याचा हेतू काय असावा? अजित पवारांचा काय हेतू असावा? हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे अजित पवारांची अशी इच्छा आहे की धनंजय मुंडे मंत्रिमंडळातच राहिले पाहिजेत, ते कुठल्याही किमतीमध्ये ते बाहेर नाही पडले पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा नाही झाला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा दबाव त्यांच्यावर आणू नये किंवा मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून, माझा गट म्हणून मीही धनंजय मुंडेंना काही राजीनामा देण्यास सांगणार नाही. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्याकडं आपली बाजू, आपली भूमिका ठेवायला म्हणून, संवाद करण्यासाठी म्हणून धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्याकडे पाठवलं. आपण जेव्हा या प्रकरणाकडे डोळसपणे पाहतो तेव्हा अजित पवार धनंजय मुंडे यांना का वाचू पाहत आहेत किंवा वाल्मिक कराड हे तातडी नाटक झाले पाहिजेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं अजित पवारांनाही का वाटत नाही? हाही मुद्दा महत्वाचा आहे. आणि मुख्यमंत्री, जे गृहमंत्री सुद्धा आहेत राज्याचे, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, या राज्याच्या गृहमंत्र्याला, या राज्याच्या तमाम अतिशय गुणवान अशा पोलीस यंत्रणेला वाल्मिक कराड सापडत नाहीत. ही शोकांतिका आहे किंवा हा एक विनोद आहे किंवा एक गंमत आहे. वाल्मिक कराड फरार आहेत वगैरे. वाल्मिक कराड देशाबाहेर गेलेत का? देशाबाहेर त्यांना कोणी पाठवलंय का? पाठवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून, म्हणजे मुख्यमंत्री स्तरावरून, उपमुख्यमंत्री स्तरावरून त्यांना मदत झाली आहे का? आणि वाल्मिक कराड हिंदुस्थानात नाहीत का? महाराष्ट्रात नाहीत का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत. एखादा आरोपी हा आरोपीच असतो. जोपर्यंत न्यायालयामध्ये त्याच्या आरोपपत्रावर न्यायमूर्ती हा गुन्हा केला, गुन्हेगार म्हणून शिक्का मारत नाही, तोपर्यंत आरोपी असतो. म्हणून हे जर आरोपी असतील
आणि यांना वाचवणारे, ज्याचे मित्र म्हणून ओळखले जाणारे किंवा बीड जिल्ह्याचे आका असं ज्यांना टोपण नाव आता सध्या मिळालेलं आहे, त्यांना अजित पवार का वाचवत आहेत? अजित पवारांचे आणि धनंजय मुंडेंचे असे काय लांगे बांधे आहेत? काय प्रकार असावा एवढा? आणि आता अजित पवारांसारखा दक्ष माणूस त्यांच्या पक्षावर, त्याच्या पक्षाच्या मंत्र्यावर अशा प्रकारचं एखादं लांछन येत असेल तर तातडीने निर्णय घेणारे दादा म्हणून ओळखले जातात, किंवा दादा असे पोटात एक ओठात एक असे वागत नाहीत. दादांची ख्याती खूप मजबूत आहे. दादा आपल्या नगरसेवकाला, म्हणजे बारामतीच्या नगरसेवकाला माफ करत नाहीत. त्यानं जर एखादा गुन्हा केला किंवा एखाद्या गुत्तेदारीमध्ये जर त्यांनी काही गडबड केली तर दादा त्याच्यावर तातडीनं कारवाई करतात. एवढे दक्ष दादा. किंवा त्यांच्या खात्यामध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या जर कोणी काही गैरप्रकार केला तर त्याला निलंबित करण्याची तंबी देणारे किंवा निलंबित करणारे दादा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर का करत नाहीत, असा प्रश्न आता महाराष्ट्र विचारतोय. अशी कुठली नाजूक गोष्ट आहे की धनंजय मुंडेंची पाठराखण अजित पवार अत्यंत मजबूतीनं करतायत? म्हणजे आपण असं म्हणतो की कुठल्याही किमतीमध्ये धनंजय मुंडे यांना वाचवायचं, त्यांची मंत्रिपद वाचवायचं, आणि ते जर नाही वाचवलं तर मग अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील अशी भीती दादांना आहे का? महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा सुद्धा. दादा जेव्हा धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी एवढी मोठी धडपड करतात तेव्हा काहीतरी गोडबंगाल मोठा आहे असंही मानलं जाऊ शकतं, किंवा तशी शंका आता येत चाललेली आहे. आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी गेल्या, म्हणजे संतोष देशमुखचा खून झाल्यापासून सातत्याने होते. आज 15 दिवस उलटून गेले. आज एक प्रचंड मोठा मोर्चा झाला बीडमध्ये. कोणालाही न बोलवता, कसली यंत्रणा न लावता लाखो लोक आजच्या मोर्चाला हजर झाले होते. आणि त्याच्यामध्ये अनेक संभाजीराजेसहित अनेक आमदार या भागातले, मराठवाड्यातले त्यामध्ये सहभागी झाले होते. जसे की औषधाचे आमदार अभिमन्यू पवार होते, नरेंद्र पाटील होते, सुरेश धस होते, संदीप क्षीरसागर होते. ही सगळी मंडळी त्यामध्ये सहभागी होती. आणि एवढा सगळा प्रकार उघड्या डोळ्याने बघून सुद्धा अजित पवार धनंजय मुंडेला असं म्हणत नाहीत की मित्रा तू राजीनामा दे किंवा धनु तू राजीनामा दे. खरं म्हणजे अजित पवारांनी साधं जरी असं म्हटलं की धनंजय राजीनामा द्या, बघू पुढे काय होत असेल ते, तेवढंही अजित पवार करत नाहीत. आणि अजित पवारांना ते करायचंच नाही असं आता राजकीय जाणकारांना वाटू लागलेलं आहे. आणि ते करायचं नव्हतं म्हणून अजित पवारांनी आपल्या या शागिर्दाला मुख्यमंत्र्याकडे पाठवलेलं आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यातही या प्रकरणी संवाद झाला असला पाहिजे. त्याची वाच्यता मुख्यमंत्री करणार नाहीत किंवा अजित पवारही करणार नाहीत. काही करून धनंजय मुंडेंना वाचवायचं असं दोघांचं ठरलं असलं पाहिजे. कारण अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जीवाभावाचे मित्र आहेत. आपण सगळे पाहिलं, पहाटेच्या शपथविधीपासून यांची गाढ मैत्री आहे. 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा महाराष्ट्राच्या समोर येतो. देशाचे पंतप्रधान त्यावर भाष्य करतात आणि हे देवेंद्र फडणवीस गाडी भरून पुरावे माझ्याकडे आहेत असं सांगतात. त्या अजित पवारांना ते उपमुख्यमंत्री पद देतात. 70,000 कोटी गेले कुठे? तो घोटाळा गेला कुठे? कुठे लपला तो घोटाळा? आणि मग तेवढं मोठं प्रकरण जर लपलं असेल तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवायला काय अडचण आहे? हाच प्रयत्न सध्या अजित पवार आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री करत आहेत काय, असा प्रश्न निर्माण होतोय. मुख्यमंत्री सातत्याने सांगतायत की कोणालाही सोडणार नाही, कोणी किती मोठा असो. अहो, सुरुवात मुख्यमंत्री महोदय, आपण सुरुवात धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची करा. आपल्याला ते अधिकार आहेत. करा सुरुवातीतून. कळू द्या लोकांना की तुम्ही सुद्धा खंबीरपणाने या प्रकरणाचा कस लावू इच्छिता, किंवा जो ज्या पद्धतीचा निर्घृण खून झालाय त्याच्या संवेदना तुमच्या काळजापर्यंत सुद्धा पोहोचल्यात. हे जर महाराष्ट्राला कळू द्या.
उगीच म्हणायचं याला सोडणार नाही त्याला सोडणार नाही आणि पकडत तर तुम्ही कोणालाच नाही, म्हणजे काय प्रकार आहे हा? म्हणजे मुख्यमंत्र्यांचं विधान सुद्धा आता विनोद वाटायला लागलाय की कोणालाही सोडलं नाही. अरे कोणालाही सोडलं नाही, पकडणार कधी? ठीक आहे, तो वाल्मिक कराड फरार आहे, तो सापडेल, तुम्ही ठरवलं तर तो सापडेल. पण धनंजय मुंडे आहेत ना, फरार नाहीत ना, त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला होण्याचा सल्ला आपण का देत नाही? म्हणजे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी मराठवाड्यात होते ना, महाराष्ट्रात होती ना, आपण का करत नाही त्यांना बाजूला? मी म्हणत नाही, माझाही दावा नाही की धनंजय मुंडे पूर्णपणे दोषी आहेत, पण त्यांच्याकडे जर महाराष्ट्राचा पूर्ण बोट असेल की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे किंवा हात आहे किंवा वाल्मिक कराड हे सगळं प्रकरण असले काही गैरधंदे हा धनंजय मुंडेच्या आशीर्वादावर करतो असं जर महाराष्ट्राला वाटत असेल तर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला काय अडचण आहे? किंवा अजित पवारांना धनुभाऊ तू आता राजीनामा दे असं म्हणायला तरी काय अडचण आहे? मित्रांनो, याच्यामध्ये खूप मोठं गोल बंडाल आहे. तुम्ही काय वाटेल ते म्हणा, बघा, तुम्ही जर अभ्यास करा किंवा विचार करा की अजित पवारांची भूमिका बघा किती विचित्र आहे, संशयास्पद आहे. अजित पवार सांगू शकतात ना धनंजय मुंडेला की तू राजीनामा दे, किंवा अजित पवार मुख्यमंत्र्याला सांगू शकतात ना धनंजय मुंडेंना कमी करा. अजिबात अजित पवार बोलत नाही आहेत आणि मुख्यमंत्रीही बोलत नाही आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे या तिघांमध्ये काही ना काही शिजलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सहजासहजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. एकीकडं सुरेश धस जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दुसरीकडं जे अनेक कलाकार मंडळी आहेत आता ते पत्रकार परिषद घेऊन सुरेश धसांवर हल्ला करतायत. हे काय चाललंय नेमकं महाराष्ट्रामध्ये? आणि हे असंच घडणार आहे. हे राज्य आर्थिकदृष्ट्या कोलमडलेलं राज्य, ज्या राज्याची आर्थिक कंबर मोडलेली आहे, त्यामध्ये आता हे सगळं करून 5 वर्ष राज्यातल्या जनतेचं लक्ष मूळ प्रश्नावर येऊ दिलं जाणारच नाही. ही या पाठीमागची जी क्रोनॉलॉजी आहे किंवा ही या पाठीमागचा हेतू आहे आणि हा हेतू ते पद्धतशीरपणे साध्य करतायत. माझा थेट प्रश्न अजित पवारांना आहे की दादा, आपण खूप दक्ष आहात, खूप स्वच्छ आहात आणि तुमच्यासारखा स्वच्छ मनाचा आणि करडा राजकीय नेता दुसरा नाही अशा पद्धतीची चर्चा असते. आणि मग धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्हाला दातखिळ का बसली दादा? काय कारण आहे? एवढं का आपण गप्पा आहात? कशासाठी गप्पा आहात? धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची हिंमत आपली का होत नाही? त्यासाठी आपण मुख्यमंत्र्याकडं काय वेगळी लॉबिंग करताय? असे अनेक प्रश्न आता चर्चेले जात आहेत. धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळामध्ये ठेवलंच, त्याला काढलं नाही, तर या प्रकरणाचा पूर्णपणे आता रोष अजित पवारांच्या दिशेने भविष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.